सत्य परेशान हो सकता है, हे मला म्हणायचं नाही. ह्या उक्तीप्रमाणे ही निवडणूक लढल्या गेली, ह्या मुद्द्यावर ही निवडणूक लढल्या गेली आणि सर्व माझ्या मित्रमंडळींनी जे मला मोलाचं सहकार्य करून निवडून दिलं. आम्ही आमची नवीन आलेली कार्यकारिणी या बँकचं नाव कसं उंच वाढेल यासाठी प्रयत्न करू. आपण आणखी काय सांगाल सर? ज्युडिशरीचा विषय आहे, या विषयासंदर्भामध्ये आमच्याकडे बेंच आणि बारमध्ये समन्वय ठेवणं हे आमचं प्रमुख कर्तव्य राहील. आपल्याकडे येणाऱ्या क्लायंटच्या संदर्भामध्ये आपला दृष्टिकोन कसा असणार आहे सर? क्लायंट्स जे आपल्याकडे येतात मोठी आशा घेऊन येतात, 10-11 जिल्ह्याचं आपलं हे ज्युरिडिक्शन आहे, आपण त्यांना कशा पद्धतीने न्याय देणार? न्यायदेवता आहेत बसलेले, आम्ही त्यांना सहकार्य करतो. वकिलांचं काम आहे न्यायालयाला सहकार्य करणं आणि जजमेंट घेणं. या पद्धतीनं आम्ही आपल्या पद्धतीनं आपलं न्यायालयाला सहकार्य करू आणि न्याय लोकांपर्यंत कसा जाईल, लोकांना न्याय कसा मिळेल याकरता प्रयत्न करू. आपल्या सहकारी वकिलांनी आपल्याला हे जे यश आपल्या पदात जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही आत्मविश्वासानं पूर्ण करू आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन या खंडपीठाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न. मागच्या बॉडीकडून काय काम राहिले? मागच्या बॉडीकडून काय काम राहिले ते पूर्तता करतो. मागच्या बॉडीकडून त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे, पण आता सगळे कामं एकाच वेळेला एकदाच होऊ शकत नाहीत. कारण हा आमचा जो पिरियड आहे तो 1 वर्षाचा असतो. 1 वर्षामध्ये काही कामकाज बरेचसे होऊ शकतात, बरेचसे होत नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीनं राहिलेले कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. हे माझी जी मित्रमंडळी आहे संपूर्ण, या सगळ्यांना माझं श्रेय असेल. त्यातल्या त्यात माझे मित्र ॲडव्होकेट VD साळुंखे आणि संभाजी टोपे या दोघांना पण खूप मोठा. आपल्या पॅनलमधून किती लोक निवडून आले? आमचे पॅनल सगळाच जो निवडून आला तो आमचा पॅनल होता असं समजा. पॅनल सिस्टीम नाही आहे, पण जी काही आमची नवीन बॉडी आली ते सर्व लोक चांगले तर सगळे सहकार्य करतील आणि त्यांच्या सहकार्यानं मी आपलं हे 1 वर्षाची टर्म व्यवस्थितरित्या पूर्ण करेन. कामाला कसं प्राधान्य देणार तुम्ही? काम करताना कामाचं प्राधान्य महत्त्वाचा प्रश्न. ज्युनियर लोकांचा एक मोठा प्रश्न आहे. ज्युनियर लोकांना इथे लॉकर करता सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचा कोट आणि गाऊन ठेवण्याकरता स्पेस उपलब्ध करून देणे, प्रशासनाशी थोडा संपर्क करून त्यांना रिक्वेस्ट करून नवीन बिल्डिंगमध्ये आणि ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये जिथे जिथे काही स्पेस अवेलेबल असेल ती उपलब्ध करून. दुसरा मुद्दा पार्किंगचा एक आहे ज्वलंत प्रश्न. तिसरा मुद्दा आमचे चेंबर जे आहेत अर्धवट याच्यामध्ये अवस्थेमध्ये, त्याचा आम्ही संपूर्ण अभ्यास करू आणि त्याच्यामधून काय मार्ग काढता येईल तेवढा निश्चित. हे 1-2 वर्षभरात वकिलांवर हल्ले वाढलेले आहे, तुम्ही काय? वकिलांवर हल्ले वाढले तर त्याकरता आमच्या वेगवेगळ्या संघटना आणि ॲपेक्स बॉडीज हे याच्यावर काम करतायत आणि त्यांना आम्ही त्याबाबत सहकार्य करू आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कसा पास होईल पार्लमेंटमध्ये याबद्दल आम्ही निश्चितच एक मोठ्या प्रमाणावर नाही झालं तर आंदोलनही उभं करू. थँक्यू. काय म्हणणार निवडून या? मला हायकोर्टातील सगळ्या वकील मित्रांनी बिनविरोध निवडून दिलेला आहे, त्यामुळे माझे सर्व वकील मित्रांचे खूप खूप आभार मानतो. पहिल्यांदाच बिनविरोध निवड झालेले आहे खूप 15-17 वर्षानंतर. तर कदम साहेबांच्यासोबत आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत मिळून आम्ही खूप चांगलं काम करू आणि 1 वर्षात जेवढ्या सगळ्या अडचणी आहेत जेवढ्या सगळ्या आमच्या अध्यक्षाने सांगितले तर आम्ही पुरेपूर सगळ्यांचं समाधान होईल असं काम करू. सही साहेब बोलतो. सर्वात प्रथम सर्वांचे धन्यवाद. मला निवडून दिलं, खूप साऱ्या वोटनी मला निवडून दिलेलं आहे आणि इथून पुढे बाळच्या कल्याणासाठी जे काही सगळे कामं आम्ही कदम सर आमची सगळी कमिटी मिळून व्यवस्थितपणे पार पाडू. महिलांसाठी काय प्राधान्य राहील? महिलांसाठी सगळ्यात पहिले आमच्या इथे पाळणाघर आहे, तर त्या पाळणाघरमध्ये अजून अद्ययावत सुविधा आम्ही देण्याचा जे काही आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू. पाळणाघर लेडीजच्या रिलेटेड जे काही प्रश्न आहे, लेडीज रूमच्या रिलेटेड जे काही व्यवस्था पाहिजे तर सगळं आम्ही उपलब्ध करू. अशा निवडणुकीबद्दल काय म्हणाल? सर, ही जी निवडणूक आहे वकील संघाची निवडणूक आहे उच्च न्यायालयाच्या, आणि निवडणूकच्या अगोदर पण माझा जे एजेंडा असा होता की आश्वासनं न देता सगळ्यांच्या सहकार्याने जे काम करता येईल आणि सगळे बॉडी सगळे मिळून सगळे संयुक्तपणे जे काम करता येईल ते काम प्रयत्न करेल आणि प्रेसिडेंट साहेबांना माझा पूर्ण सहकार्य राहील इतकं समजतं.
बोला माझे जे रेस्पेक्टेड सिनियर जे आहेत त्यांनी मला खूप जास्त कोऑपरेट केलं आहे. माझ्या मित्रांनी पण खूप जास्त सहकार्य केलं आहे आणि या गोष्टीसाठी मी फार फार त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली. ते जसं म्हणतील त्या गोष्टी. वकील साहेब युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिले जातात, तुम्ही कमी वयात निवडून आले, काय म्हणाल तुम्ही? तर कमी वयामध्ये निवडून आलो आहे मी आणि हे खरं तर माझ्या सिनियर लोकांची माझ्यावरती हे आहे आणि माझे जे मित्रमंडळ आहेत त्यांनी पण मला निवडून दिले आणि ज्या काही गोष्टी जे ज्युनियर्स आहेत किंवा जे माझे जे मित्र आहेत त्यांना जे काय प्रॉब्लेम जे काय फेस होईल ते जे काय तोडगा काढता येईल ते मी सगळं काढायचा प्रयत्न करेन. हां बोला मॅडम. सर्व ज्येष्ठ वकिलांचे मी धन्यवाद मानते आणि मी सहसचिव या पदावर मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. यापुढे मी सर्व महिला वर्गांसाठी आणि जे काय ज्या काय अडचणी ते दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आमची नवीन कुठलं कार्यकारिणी जे असेल तर त्याच्यामध्ये सगळे प्रयत्न सगळे प्रश्न सोडवण्याचा